मागच्या टॉपिकमध्ये आपण स्वराज्य पक्षाची स्थापना आणि स्वराज्य पक्षाची कामगिरी बघितलेली आहे. स्वराज्य पक्षाची सर्वात मोठी कामगिरी याबद्दल सुद्धा काल आपण चर्चा केलेली होती. 1922ला अचानकपणे थांबलेलं असहकार चळवळ, त्यानंतर जी जनता पेटून उठलेली दिसते ते पुन्हा 1928ला 27ला सायमन कमिशनच्या नावाने. तर 1922 पासून तर 1927 पर्यंत लोकजागृती करण्याचं सर्वात मोठं काम स्वराज्य पक्षाच्या इतिहासामध्ये आहे. आता स्वराज्य पक्षाने जे 1919च्या कायद्याचा दोष दूर करण्याकरिता राऊंड टेबल कॉन्फरन्स भरवण्याचा जो मुद्दा मांडलेला होता, त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स कशा भरवल्या जाऊ शकतात त्यासाठी मग मुडियम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. ते मुडियन समितीने जी शिफारस केली त्या शिफारशीनुसार मग 1925ला रॉयल कमिशनची स्थापना झाली 1925. आणि हेच रॉयल कमिशन भारतामध्ये सायमन कमिशन म्हणून येणार होतं. 1927ला सायमन कमिशनची स्थापना झाली. बघा, ही लिंक जरा धरून चाला. 1935 पर्यंत आपल्याला ही लिंक धरून चालायची आहे. स्वराज्य पक्षाची राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवण्याची मागणी, त्यासाठी भरवली गेलेली मुडियन समितीच्या शिफारशीनुसार रॉयल कमिशन 1925ला गठीत झाला. तोच रॉयल कमिशन सायमन कमिशनच्या नावाने 1927ला, 1928ला तो प्रत्यक्षात भारतामध्ये आला, पण 27ला गठीत होऊन तो 1928ला भारतामध्ये येणार होता. सायमन कमिशन नेमकं भारतामध्ये पाठवण्यामागचं काय कारण? तर सायमन कमिशन भारतामध्ये येऊन देशातल्या प्रत्येक मोठ्या नेत्यांशी आणि जनतेशी चर्चा करून देशासाठी चांगला कायदा कसा बनवू शकतो किंवा देशाला पुढचा कायदा जो मिळणार तो नेमका कसा राहू शकतो या संबंधीचा अहवाल तयार करून पार्लमेंटला पाठवणार होतं. आणि पार्लमेंट मग भारतासाठी नवीन कायदा पाठवणार होतं. समजलं सायमन कमिशन कशासाठी भारतामध्ये आली होती? ज्या आधी आपण बघितलं 1919चा कायदा मिळाला, त्याच्या आधी आपण बघितलं 1909चा कायदा मिळाला, पुढे सुद्धा कायदा मिळणार. इंग्लंडमध्ये पार्लमेंटच्या निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्या आधी भारताला कायदा देणे तिकडे कन्झर्वेटिव्ह पक्षाला जरा महत्त्वाचं वाटत होतं. म्हणून जरा 1927ला सायमन कमिशन गठीत करण्यात आली आणि सायमन कमिशन गठीत करून भारतामध्ये पाठवली गेली. सायमन कमिशनचं काम असं आहे की सायमन कमिशन एक अहवाल तयार करून पार्लमेंटला पाठवला आणि पार्लमेंट त्यानुसार भारतासाठी एक कायदा तयार करून देणार. सायमन कमिशन देशामध्ये ॲक्च्युली कायदा तयार करण्यासाठी आली होती, पण प्रत्येक भारतीयांनी सायमन कमिशनचा विरोध केला. विरोध करण्याचं कारण असं की एकूण सायमन कमिशनमध्ये 7 सदस्य होते आणि 7च्या 7ही एक जात गोरे. भारतासाठी कायदा तयार होणार, आपल्याला नेमकं काय हवं आहे, कुठले अधिकार हवे आहेत, किती काय पॉवर्स हवे आहेत हे ठरवण्याचा अधिकार इंग्रजांना का द्यायचा? त्या समितीमध्ये एकही भारतीय नाही याचा आक्षेप भारतीयांकडनं घेण्यात आला. आता तर बघून घेऊ आधी आपण की नेमकं हे सायमन कमिशनमध्ये जी एकूण सदस्य होती ती नेमकी सदस्य कोण होती? 7 सदस्य होती. त्यावेळेस कन्झर्वेटिव्ह पक्षाचं सत्ता होतं इंग्लंडमध्ये आणि कन्झर्वेटिव्ह पक्षाने सायमन कमिशन भारतामध्ये पाठवलं. त्या 7 सदस्यामध्ये काही सदस्य कन्झर्वेटिव्ह पक्षाचे होते, काही हे लिबरल पक्षाचे होते आणि काही हे लेबर पार्टीचे होते. आपण तीनही पक्षाबद्दल आधी 2-3दा बोललो आहे की या 3 मोठे पक्ष इंग्लंडमध्ये होते. या 3 पक्षाचा विचार केला तर या 7 सदस्यापैकी 4 सदस्य कन्झर्वेटिव्ह पार्टीचे होते, 2 सदस्य लेबर पार्टीचे होते आणि 1 सदस्य हा लिबरल पार्टीचा होता. तिकडे सत्ता आहे कन्झर्वेटिव्ह पक्षाची. तर बिलकुल यावर प्रश्न बनवू शकतो की जो जॉन सायमन होता सायमन कमिशनचा अध्यक्ष, तो जॉन सायमन नेमका कोणत्या पक्षाचा सदस्य होता जो सायमन कमिशनचा अध्यक्ष झाला? ऑफकोर्स तिकडे कन्झर्वेटिव्ह पक्ष आहे, तर आपल्या डोक्यामध्ये हेच येईल की कन्झर्वेटिव्ह पक्षाचाच जो नेता होता त्यालाच या कमिटीचा अध्यक्ष बनवला असणार. म्हणजे जॉन सायमन हा कन्झर्वेटिव्ह पक्षाचा असेल असं वाटू शकते, पण जॉन सायमन कन्झर्वेटिव्ह पक्षाचा नव्हता. तो जो लिबरल पार्टीचा एक दिसतोय ना तोच होता जॉन सायमन, कन्झर्वेटिव्ह पक्षाचा नव्हता. या व्यतिरिक्त हे जे 2 लेबर पार्टीचे दिसत आहेत, या लेबर पार्टीचे 2 सदस्य या कमिटीमध्ये होते त्यापैकी एक सदस्य महत्त्वाचा होता, तो होता क्लायमेट ॲटली. 6 सदस्यापैकी लेबर पार्टीचा 2 सदस्य, त्या 2 सदस्यापैकी एक सदस्य होता क्लायमेट ॲटली जो भारतामध्ये आला होता सायमन कमिशनसोबत. क्लायमेट ॲटलीचं महत्त्व आपल्याला यासाठी आपण बघतो आहे की जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, तेव्हा इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर क्लायमेट ॲटलीच होता आणि त्यांनीच आल्याला घोषणा केली की आम्ही शक्य तेवढ्या लवकर भारताला स्वातंत्र्य देऊ. ती व्यक्ती यावेळेस भारतामध्ये सायमन कमिशनचा सदस्य बनून भारतामध्ये आलेला होता. बघ, सायमन कमिशन तर आलं,
मुंबईमध्ये उतरलं. आता बिलकुल भारतीयांना या गोष्टीचा संताप होता की का बरं या समितीमध्ये एकही भारतीय नाही आहे. जर कायदा भारतीयांसाठी बनत आहे तर बिलकुल भारतीयांना या कमिशनमध्ये जागा द्यायला पाहिजे. एकही भारतीय नसल्या कारणाने सायमन कमिशनला प्रचंड विरोध झाला. मुंबईमध्ये सायमन कमिशन आलेली, तिथे मोठे मोर्चे निघाले, सायमन गो बॅकचे नारे भारतीयांनी लावले. लाहोरमध्ये सायमन कमिशन गेली होती तेव्हा लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा निघालेला होता. आणि त्या मोर्चामध्ये मात्र जेव्हा यांची आंदोलनं सुरू होते, सायमन गो बॅकचे नारे चालू होते, तेव्हा तिथे एक सँडर्स नावाचा पोलीस आणि त्याच्या नेतृत्वाखाली असणारे जे लष्कर होतं त्यांनी लाला लजपत रायवर लाठी हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर जो मार पडला त्यातच पुढे मग त्यांचं मृत्यू झालेलं, निधन झालेलं. मग त्याच्यानंतर नेमकं काय झालं, त्या सँडर्ससोबत कसा काय बदला घेतला गेला ते आपण क्रांतिकारकांमध्ये बघणार आहोत. पण इथे लाला लजपत रायच्या नेतृत्वाखाली होणारं जे आंदोलन होतं लाहोरमध्ये, तिथे त्यात लाठी हल्ला होऊन पुढे त्यात त्यांचं निधन झालेलं होतं. यात काँग्रेसने सुद्धा ठरवलं की पूर्णपणे सायमन कमिशनला विरोध करायचा आहे. इकडे मुस्लिम लीगने सुद्धा ठरवलं होतं की सायमन कमिशनचा विरोध होणारच. पहिली गोष्ट तर व्हॉइसरॉयला प्रश्न विचारले गेले की जर तुम्ही इथे भारतामध्ये कुठली कमिशन पाठवलेली आहे कायदा तयार करण्यासाठी तर तिथे एकही भारतीय का नाही आहे. त्यात व्हॉइसरॉयचं उत्तर असं आहे की बघा बेसिकली काय आहे की तुमच्या देशामध्ये धर्मानुसार पक्ष निर्माण झालेले. काँग्रेस पक्ष हिंदूंचं प्रतिनिधित्व करतो त्याच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम लीग मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करतो. पुन्हा एक संघटना निर्माण झाली हिंदू महासभा ही कट्टर हिंदूंचं प्रतिनिधित्व करते. तर तुमच्यामध्ये ताळमेळ नसल्या कारणाने तुमच्या एकही पक्षाचा कुठलाही नेता आम्ही या कमिशनमध्ये ठेवलेला नाही आहे. चला मान्य आहे, देशामध्ये असणारे पक्ष काँग्रेस, मुस्लिम लीग किंवा हिंदू महासभा यांचे तुम्हाला नेते घ्यायचे नाही आहेत, तरी पण तुम्ही कुठल्या ना कुठल्या भारतीयाला जागा देऊ शकत होते. जसं जर एक्झाम्पल घेतलं तर स्वतः ब्रिटिश पार्लमेंटमधले 2 हाऊसेस कॉमन्स आणि लॉर्ड सभागृहामध्ये स्वतः एक भारतीय सदस्य लॉर्ड सिन्हा हे मेंबर होते आणि कॉमन सभागृहामध्ये शहापूरजी सकलतवाला हे भारतीय ते मेंबर होते. आपण आधीसुद्धा बघितलं आहे की भारतीय व्यक्ती तिकडे इंग्लंडच्या पार्लमेंटचा सदस्य होऊ शकतो. तर ही 2 मेंबर लॉर्ड सभागृहामध्ये लॉर्ड सिन्हा आणि कॉमन सभागृहामध्ये शहापूरजी सकलतवाला ही 2 भारतीय ऑलरेडी ते ब्रिटिश पार्लमेंटची मेंबर होती. मग निदान त्यांना नेमायला पाहिजे होतं. ते तर कुठल्या धर्माचं किंवा कुठल्या जातीचं प्रतिनिधित्व करत नाही आहेत, मग त्यांना सुद्धा नेमलं नाही. सरळ मुद्दा होता की त्यावेळेस असणारा जो देशाचा व्हॉइसरॉय होता लॉर्ड आयर्विन, त्याला कुठल्याही भारतीयाला या कमिशनमध्ये जागा द्यायची नव्हती. त्यामुळे अख्ख्या भारत देशाने सर्व पक्षांनी या सायमन कमिशनचा विरोध केला. काँग्रेसने त्यासाठी एक खास अधिवेशन भरवलेलं होतं. खास अधिवेशनाचे अध्यक्ष श्रीनिवास होते आणि श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मांडला गेला. सेम नोव्हेंबर महिन्यामध्येच मुस्लिम लीगने सुद्धा आपलं खास अधिवेशन भरवलं, ज्याचे अध्यक्ष बॅरिस्टर जिना आणि जिनाने सुद्धा या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मांडलेला. दोन्ही मोठ्या पक्षांनी आपापल्या सभेमध्ये ठराव मांडून त्या सायमन कमिशनचा बहिष्कार केला. पूर्ण देशाचा विचार केला तर फक्त एकमेव गट होता, एकमेव ग्रुप होता, एकमेव छोटासा पक्ष ज्याचा सायमन कमिशनला पाठिंबा होता, ते होतं शफी गट. विविध पक्ष आहेत, विविध छोटे मोठे गट आहेत, त्यामधलं एक पार्टी छोटीशी शफी गट, त्या शफी गटाचाच पाठिंबा फक्त सायमन कमिशनला. त्यांना सोडलं तर संपूर्ण देशाचा मात्र या सायमन कमिशनला प्रचंड विरोध होता. एवढा विरोध राहून सुद्धा जवळपास 6 महिने सायमन कमिशननी भारतामध्ये दौरे केले, नेत्यांशी चर्चा केली, जनतेशी चर्चा केली. त्यानुसार एक त्यांनी अहवाल ड्राफ्ट तयार केला. तो जो अहवाल होता, कच्चा मसुदा होता, त्याचं जर आपण परीक्षण केलं तर जो कायदा मिळणार होता त्यांच्यानुसार आता देशाला, त्या कायद्यामध्ये स्पष्ट होतं की जे प्रांत आहेत स्टेट्स आणि स्टेटमध्ये जे असेंब्लीज आहेत म्हणजे राज्य परिषदा किंवा विधान परिषदा, त्या विधान परिषदेमध्ये पूर्णच्या पूर्ण भारतीयांना जागा असणार आणि त्यांच्याच हातामध्ये सत्ता असणार. पुढे बघा काय आहे, हा पुन्हा एकदा एक देखावा होता की नेमकं भारतीयांसाठी आम्ही कशा प्रकारे चांगले कायदे करू शकतो. तर ऑफकोर्स जर राज्याची विधान परिषद असेल तर राज्याच्या विधान परिषदेचा विचार केला तर तो म्हणतो की राज्याच्या विधान परिषदेवर पूर्णच्या पूर्ण भारतीयांचं वर्चस्व असणार, त्यांना जसं वाटते तसे कायदे पारित करू शकतात. अरे पण राज्याच्या विधानसभेने पारित केलेले कायदे अंतिम मान्यतेसाठी साईन करता जाणार तर राज्याच्या गव्हर्नरकडे ना, करते आहे का. आणि गव्हर्नरला एवढे अधिकार होते की गव्हर्नर सहजतेने भारतीयांनी तयार केलेला कायदा फेटाळू शकत होता.
म्हणजे इथे पुन्हा देखावा करण्यात आला की विधान परिषदेमध्ये आम्ही भारतीयांना अधिकाधिक जागा देतो आहे, पण अंतिम अधिकार गव्हर्नरच्याच हातामध्ये देण्यात आले. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीयांना हा कायदा घ्यायचा नव्हता. या कायद्याचा प्रचंड विरोध सुरूच होता. नेमकं त्या काळामध्ये भारताच्या भारतमंत्रीपदावर लॉर्ड बर्कनहेड याची नियुक्ती झाली आणि अखेर त्यांनी चिडून भारतीयांना असं चॅलेंज केलं एक प्रकारचं की जर चल ठीक आहे, तुम्हाला असं वाटते की तुम्ही कायदे तयार करू शकता, तुम्हाला असं वाटते की तुम्ही एवढे हुशार झाले की तुम्ही एका देशासाठी रूल्स तयार करू शकता, कॉन्स्टिट्यूशन निर्माण करू शकता, तर त्याचं चॅलेंज की जर देशातला प्रत्येक एक पक्ष एकत्र येऊन तुम्ही तुमच्या देशासाठी कायदे करू शकत असाल तर करा, आम्ही त्या कायद्याला मान्यता देऊ. इथे बर्कनहेडला वाटलं की यांच्या पक्षामध्ये देशामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे मुस्लिम लीग काँग्रेसकडे जात नाही, काँग्रेस मुस्लिम लीगकडे जात नाही, तर हे पक्ष एकत्र येणार नाही आणि एकत्र येणार नाही तर मग कायदा तयार होण्याचा प्रश्नच बनत नाही. त्यामुळे अंतिम अधिकार इंग्रजांनाच असणार. नेमकं बर्कनहेडनी चॅलेंज तर केलं, पण इथे थोड्या कालावधीसाठी बर्कनहेड फसला. सर्व पक्ष एकत्र आली. त्याच विचार केला तर काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि अजूनही छोटी मोठी जी पक्ष आहे ती एकत्र आली. चर्चा झाली की आता आपण स्वतः मिळून देशासाठी एक कायदा तयार करू आणि तो कायदा ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवून त्यांच्यामार्फत तो कायदा भारतामध्ये लागू केला जाणार. आता हे जे नवीन कायदा तयार होणार आहे तो नवीन कायदा तयार होणार मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे जे तयार होणार ना, जी रिपोर्ट तयार होणार त्याला नेहरू रिपोर्ट या नावाने ओळखलं जातं. रिपोर्ट म्हणजेच कायदा. सर्व पक्ष एकत्र येऊन विचार करून देशासाठी कसा कायदा तयार केला जाणार त्याबद्दलचा विचार होणार, एक रिपोर्ट तयार होणार. पण हे नेमकं जे सगळं होत आहे ते मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे त्याला नेहरू रिपोर्ट या नावाने ओळखलं जाणार. आणि नेहरू रिपोर्ट म्हणजे कोणते नेहरू, तर पंडित जवाहरलाल नेहरू नव्हे, मोतीलाल नेहरू. आता सर्व पक्ष एकत्र आले. मग विचार ठरला की चला मुंबईमध्ये एक बैठक घेऊया सर्व पक्षाची. त्या बैठकीमध्ये विचार करू की नेमकं देशासाठी कायदा कसा असायला पाहिजे. त्या मुंबईच्या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉक्टर अन्सारी यांना देण्यात आलं. काँग्रेसची अधिवेशन नाही आहे, हे बैठक आहे की कायदा कसा तयार होऊ शकतो, त्याचं अध्यक्षस्थान डॉक्टर अन्सारी यांना देण्यात आलं. सर्वांनी विचार करून काही मुद्दे मांडले की देशासाठी कसा कायदा असायला पाहिजे आणि त्यातनं ज्या काही बाबी निघाल्या पुढे त्याचा जर विचार केला तर नवीन कायद्यानुसार त्यांनी मागणी केली की आम्हाला स्वराज्याची स्थापना करून द्यावी. स्वराज्याची मागणी त्यांनी केली. पण महत्त्वाची गोष्ट, टोटल इंडिपेंडन्स नाही, डोमिनंट स्टेट्स, म्हणजे पूर्ण स्वराज्य नव्हतं, वसाहतीच्या स्वराज्याची मागणी ही त्यांची होती. या व्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्या कायद्यानुसार 19 फंडामेंटल राईट्सची लिस्ट त्यांनी दिली होती की नवीन कायद्यामध्ये भारतीयांना तुम्ही मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स प्राप्त करून द्यावे, असे 19 फंडामेंटल राईट्सची लिस्ट त्यांनी दिलेली होती. तिसरा जो मुद्दा होता तो मात्र एक वादग्रस्त होता की आत्तापर्यंत ज्या ज्या जातीला, समाजाला राखीव मतदारसंघ मिळालं ते राखीव मतदारसंघ आता कुणालाही न देता फक्त काही राखीव जागा देण्यात येणार. बर्कनहेडनी चॅलेंज केलं, सर्व पक्ष एकत्र या, देशासाठी एक कायदा तयार करा. त्यानुसार सर्व पक्ष एकत्र आली, बैठक भरली मुंबईला डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली. त्यात एक ड्राफ्ट तयार करण्यात आला. त्या ड्राफ्टमध्ये असणाऱ्या प्रमुख मुद्द्याबद्दल, काही मुद्द्याबद्दल आपण चर्चा केली. स्वराज्याची मागणी केली आहे, वसाहतीचे स्वराज्य. या व्यतिरिक्त 19 मूलभूत अधिकाराची मागणी केलेली आहे. या व्यतिरिक्त तिसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की ज्यांना आतापर्यंत स्वतंत्र मतदारसंघ होतं त्यांना स्वतंत्र मतदारसंघ न देता त्यांना राखीव जागा देण्यात याव्या. बोला फटाफट, आतापर्यंत कुणाला स्वतंत्र मतदारसंघ मिळालेला आहे? मुस्लिम समाजाला मिळालेला आहे, अजून शिखांना मिळाला आहे, अजून युरोपियनना मिळालेला आहे. ओके, चला, शीख तर अतिशय मायनॉरिटीजमध्ये येतात. युरोपांचा प्रश्नच नाही आहे. जे बैठक भरली आहे त्यामध्ये कुठलाही युरोपियन नाही आहे. जे आहेत ते सर्व भारतीय आहेत. बेसिकली काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे नेते मोठ्या प्रमाणामध्ये. मुस्लिम समाजाला 1906ला मुस्लिम लीगची स्थापना आणि 1909च्याच कायद्यानुसार यांना सेपरेट इलेक्ट्रॉल म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ मिळालेला तो आधी आपण बघितलेला आहे. आता जर कुठल्या समाजाला किंवा कुठल्या जातीला सेपरेट इलेक्ट्रॉल मिळालेला आहे तर समजून जा त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना 100% रिझर्वेशन आहे. आता या कायद्यानुसार डॉक्टर अन्सारीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये असं ठरलं की यांना हा जो सेपरेट इलेक्ट्रॉल आहे म्हणजे 100% रिझर्वेशन आहे, ज्यांनाही मिळालेलं आहे सेपरेट इलेक्ट्रॉल, त्यांना यानंतर सेपरेट इलेक्ट्रॉल न देता त्यांना काही प्रमाणामध्ये राखीव जागा, रिझर्वेशन देण्यात यावं. म्हणजे आतापर्यंत ज्यांना 100% रिझर्वेशन होतं ते 30-40-50% काय येणार? कळतंय का मी काय म्हणतोय? यामध्ये बॅरिस्टर जिन्यानी मात्र आपला मुद्दा उचलला की हा मुद्दा आम्ही पारित होऊ देणार नाही.
जर सेपरेट इलेक्ट्रॉल काढलं जात असेल आणि रिझर्वेशन दिलं जात असेल तर ते आम्ही मानून घेणार नाही, ते आम्ही पचवून घेणार नाही. सेपरेट इलेक्ट्रॉल ज्या प्रकारे ज्यांना आहे त्या प्रकारे ठेवावं. आता यात पुन्हा वाद निर्माण झाला. बर्कन हेडनी खेळलेली चाल जी आहे ती पुन्हा एकदा सक्सेस झालेली दिसते आहे. त्याला माहीत होतं ही मंडळी एकत्र येऊ शकत नाही, आली तरी काही ना काही गडबड करून बसतील. बॅरिस्टरजीनं आपला मुद्दा घेऊन पकडून बिलकुल चाललेला होता की हा जो सेपरेट इलेक्ट्रॉलचा मुद्दा आहे तो काढला जाणार नाही, रिझर्वेशन आम्ही मान्य करणार नाही. आता इथे वाद जरी बघितला तर बघा, सेपरेट इलेक्ट्रॉल ठेवावं असे म्हणणारे होते स्वतः बॅरिस्टरजीना, या व्यतिरिक्त आगा खान, या व्यतिरिक्त अजूनही मुस्लिम लीगचे सदस्य, ज्यांचा मुद्दा असा होता की सेपरेट इलेक्ट्रॉल ठेवा. सेपरेट इलेक्ट्रॉलला विरोध करणारे जे मंडळी होते ते स्वतः होते डॉक्टर अन्सारी, त्यानंतर अली इनाम, त्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद. बघा, मी फक्त आणि फक्त मुस्लिम समाजांच्याच लोकांचे नाव घेतो आहे बरं का. अशातला भाग नाही आहे की सर्व मुस्लिम समाजाच्या लोकांना सेपरेट इलेक्ट्रॉल पाहिजे होता. काँग्रेसमधले जी मुस्लिम समाजाची नेते होती, डॉक्टर अन्सारी झाले, अली इनाम झाले, या व्यतिरिक्त मौलाना अबुल कलाम आझाद झाले, त्यांचासुद्धा विरोध होता की सेपरेट इलेक्ट्रॉल काढा आणि रिझर्वेशनच्या तत्वानुसारच ज्या कॅटेगरीला वाटते त्या कॅटेगरीला रिझर्वेशन द्या. इथे मात्र जीना आपल्या मुद्द्यावर अडून राहिले आणि अखेर या सभेचा काही एक निष्कर्ष निघाला नाही. तिथनं मुस्लिम लीगच्या नेत्यांनी वॉकआउट केलं. चल, आता वॉकआउट झालेला, आता पुन्हा प्रश्न आहे की नेमका आता जो ड्राफ्ट तयार केलेला त्याचा आता होणार काय. पुढे पुन्हा एक बैठक भरणार होती कलकत्त्याला. कलकत्त्याची बैठक भरली मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. तिथे पुन्हा बैठकीमध्ये सेम स्टोरी झाली. यांनी सेम मुद्दे मांडले, बॅरिस्टरजींनी अडवणूक केली, सेपरेट इलेक्ट्रॉल आम्ही काढू देणार नाही. अखेर वाद एवढा वाढला की मुस्लिम लीगचे नेते यांनी स्पष्ट केलं की जर मुस्लिम समाजाचे अधिकार काढून घेऊन जर तुम्हाला देशासाठी कायदा करायचा असेल तर या कायद्यामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा समाविष्ट नसणार, आमचा काही एक भर नसणार. मुस्लिम लीग तिथनं निघून गेली. बॅरिस्टर जीनानी आपले 14 मुद्दे म्हणजे 14 आर्टिकल निर्माण केले आणि ते ब्रिटिश पार्लमेंटला म्हणजे ब्रिटिश सरकारला पाठवले की तुम्ही अशा प्रकारे कायदा तयार करा. काय होतं बघा, बर्कन हेडनी म्हटलं होतं की सर्व पक्ष एकत्र येऊन एक कायदा तयार करून आम्हाला द्यावे, आम्ही त्यावर विचार करू. आता यांच्यामध्ये प्रॉब्लेम झाली असल्या कारणाने एक तर तयार झाली आहे नेहरू रिपोर्ट, ही सरकारला पाठवली जाणार की यानुसार कायदा तयार करावे. पण बॅरिस्टर जीनाचा जो विरोध आहे नेहरू रिपोर्टमध्ये त्या सेपरेट इलेक्ट्रॉलचा, त्यामुळे जीना यांनी आपले 14 आर्टिकल्स म्हणजे 14 मुद्दे स्वतंत्र मांडले आणि ते सुद्धा त्यांनी व्हॉइसरॉयकडे पाठवले की तुम्ही या तत्वानुसार देशाला कायदा द्यावे. काँग्रेसमध्ये तुम्ही या तत्वानुसार देशाला कायदा द्यावे. काँग्रेसनी आपलं जेव्हा नेहरू रिपोर्ट तिथे सरकारला दिलं तेव्हा सरकारला हे सुद्धा सांगितलं की 1 वर्ष आम्ही तुम्हाला देतो आहे, 1 वर्षामध्ये तुम्ही या रिपोर्टचा विचार करा, विचार करून जे आहे त्यानुसार मग तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य किंवा त्यानुसारचे कायदे द्या, अथवा काँग्रेसला जी स्टेप घ्यायची आहे ती स्टेप काँग्रेस घेणार. या 1928ला ही स्टोरी. आता इथनं थोडं पुढे आपण या बाबीला नंतर घेऊन जाऊ. 1928लाच मग सेम इयर काँग्रेसचं अधिवेशन झालं. काँग्रेसचं अधिवेशन कलकत्त्यालाच झालं आणि कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षस्थान हे मोतीलाल नेहरू यांच्याचकडे होते. आता कन्फ्यूज होऊ नका, हे जे आता आपण बघितलं ना की कलकत्त्याला एक सभा भरली गेली, त्याचे अध्यक्षस्थान मोतीलाल नेहरू यांच्याकडे होते, ते नेहरू रिपोर्ट संबंधीची होती. सेम इयर 1928ला अधिवेशनसुद्धा कलकत्त्यालाच आणि त्या कलकत्ता अधिवेशनाचे काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा मोतीलाल नेहरू हेच होते. यांनी तेव्हा स्पष्ट केलेलं होतं की बाबा सरकारला जो नेहरू रिपोर्ट दिलेली आहे त्या नेहरू रिपोर्टवर सरकारने 1 वर्षाच्या आत जे आहे आपले निर्णय घ्यावे. पुढे 1 वर्ष निघून गेलं. 1929चं वर्ष आलं. सरकारने कुठे काही अजूनपर्यंत आपल्या बाबी स्पष्ट केल्या नाही की नेहरू रिपोर्टवर ते काही विचार करतही आहेत की नाही करत आहेत. अजूनपर्यंत काही सरकारने उत्तरं दिली नाही. 1929चं अधिवेशन झालं होतं लाहोरला आणि त्या लाहोर अधिवेशनाचं अध्यक्षस्थान मग वडिलांनंतर मुलाकडे म्हणजे मोतीलाल नेहरू नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आलं. पंडित जवाहरलाल नेहरू लाहोर अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावर होते. आता पंडित जवाहरलाल नेहरूच्या विचारसरणीमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये प्रचंड बदल झालेला होता. 1927ला ब्रुसेल्सला एक आंतरराष्ट्रीय परिषद भरलेली होती. त्या ब्रुसेल्सच्या इंटरनॅशनल काउन्सिलमध्ये काँग्रेसचे नेते म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू गेलेले. आता ते ब्रुसेल्सची जी परिषद होती ती काय होती की आपण आधी पण बोललो आहे की इंग्रजांची सत्ता जगाच्या जवळपास 2/3 भागावर होती. आता इतक्या साऱ्या देशावर इंग्रजांची सत्ता आहे
तर ज्यांच्या देश गुलामगिरीमध्ये आहे त्या देशातली मंडळी, नेते मंडळी त्या ब्रुसेल्समध्ये आलेले जमा झालेले, आणि त्यांचा तिथे विचार की आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून कसं निघू शकतो. तिथे नेहरूंनी बघितलं की प्रत्येक देश जो आहे तो आपल्या देशासाठी टोटल इंडिपेंडन्सची मागणी करतो. आपणच एक की डॉमिनंट स्टेटची मागणी करतो की आम्हाला वसाहतीचं स्वराज्य द्या. तिथे त्यांच्या विचारसरणीमध्ये प्रचंड बदल झालेला होता. नेमके 1929च्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनाच मिळालेलं, आणि ते अध्यक्षस्थानावर असताना मागच्या वर्षी आपण नेहरू रिपोर्ट मांडलेली 1 वर्ष होऊन गेला, सरकारने काही स्टेप घेतली नाही, आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या मंचावरनं लाहोर अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी घोषणा केली की आता पूर्ण स्वराज, एकमेव उद्देश, पूर्ण स्वराज्याच्या दिशेने आता काँग्रेसची वाटचाल राहणार, देशाची वाटचाल राहणार. आम्हाला वसाहतीचे स्वराज्य नको आहे, आम्ही पूर्ण स्वराज्याची मागणी करणार. सेम दिवस 31 तारखेचा होता, 31 डिसेंबर 1929, रात्रीच्या 12 वाजता नवीन वर्ष आता सुरू होणार. तर त्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मग रावी नदीवर भारतीय फ्लॅगसुद्धा फडकवला गेला, आणि दुसऱ्या दिवशी एक बैठक घेण्यात आली. त्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आजपासूनच आपण सर्व मंडळी भारतीय स्वतःला इंडिपेंडन्स समजूया, स्वातंत्र्य समजूया, पण त्या स्वतःला स्वातंत्र्य समजण्याकरिता एक दिवस आपण ठरवून त्या दिवशी सर्व भारतीय व्यक्ती शपथ घेणार की आजपासून आपण स्वतंत्र आहोत, आणि तो दिवस आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणार. दिवस ठरला गेला. दिवस असा ठरला की 26 जानेवारी 1930 या तारखेला आपण आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करावा. 1 तारखेलाच ठरलेलं होतं, 1 जानेवारीला. त्यानुसार मग प्रतिज्ञापत्र निर्माण करण्यात आलं. बंगालमध्ये बंगाली भाषेमध्ये, इकडे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये जी भाषा चालते त्या भाषेमध्ये प्रतिज्ञापत्र निर्माण करण्यात आलं, लोकांना वाटण्यात आलं, एक वेळ देण्यात आलं, आणि म्हटलं गेलं की बिलकुल या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला अमुक वेळेवर सर्व व्यक्तींनी शपथ घ्यायची आहे की आजपासून आपण स्वतंत्र, आजपासून आपण कुठल्याही गुलामगिरीमध्ये नाही आहोत. 26 जानेवारीला अखेर आपण आपल्या देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे, म्हणून या तारखेचं महत्त्व अधिक आहे. 26 जानेवारी आपल्या देशाचा संविधान हा 26 नोव्हेंबर 1949लाच तयार झाला होता, 26 नोव्हेंबर 1949. तरी पण आपण त्याला भारतावर लागू केला, देशासाठी लागू केला 26 जानेवारी 1950ला. त्याच्या मागचं बेसिक कारण हेच आहे, 2 महिने थांबून, ज्या अर्थी त्या काळामध्ये देशाला संविधानाची लवकरात लवकर, जेवढ्या लवकर लागू होईल तेवढं महत्त्वाचं होतं. तरी आपण 2 महिने थांबलो, कारण आपण आपल्या देशाचा पहिला स्वातंत्र्य दिवस 26 जानेवारीला सेलिब्रेट केलेला होता. क्लिअर? स्वराज्याची मागणी केली, पूर्ण स्वराज्याची मागणी, त्यातल्या 26 जानेवारीला पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला. पण ही बाब, जी पूर्ण स्वराज्याची मागणी होती, ही गोष्ट काही गांधीजींना आवडली नव्हती. आता गांधीजींना न आवडण्यामागचा भाग असा होता की आपण 1930च्या काळामध्ये क्रांतिकारक चळवळी एवढ्या स्ट्रॉंग झालेल्या होत्या, आणि त्या क्रांतिकारकांचा विचार केला तर त्यांना नाही पाहिजे होतं डॉमिनंट स्टेट, त्यांना वसाहतीचं स्वराज्य नाही पाहिजे, त्यांना पूर्ण स्वराज्य पाहिजे. आणि शस्त्राच्या जोरावर आणि नेमकं हिंसेच्या जोरावर ती काम करणारी मंडळी होती. ती क्रांतिकारक आधीपासनं भारतासाठी पूर्ण स्वराज्य, टोटल इंडिपेंडन्सची भाषा बोलत होती. नेहरूंनी सुद्धा आपल्या अधिवेशनामध्ये तेच म्हटलं की बाबा आम्हाला टोटल इंडिपेंडन्स पाहिजे. इथे गांधीजींनी आक्षेप घेतला की तुम्ही क्रांतिकारकांची भाषा बोलताय. ही जी भाषा आहे ना, ही काँग्रेसची नाही आहे, ही जी भाषा आहे ही क्रांतिकारकांची आहे, जी टोटल इंडिपेंडन्सची मागणी केली आहे. कदाचित म्हणून गांधीजींना तो मुद्दा काही आवडला नाही, पण घोषणा तर झाली होती. इथे सरकारने सुद्धा पुढे स्टेप घेण्याचा प्रयत्न केला की ठीक आहे, हळूहळू आम्ही तुम्हाला डॉमिनंट स्टेटचा दर्जा देणार. अरे पण आत्ता कुणाला पाहिजे डॉमिनंट स्टेट? आता आपण पूर्ण स्वराज्याकडे जाऊ. इथे पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली, त्यातल्या त्यात गांधीजींनी आपले नवे 11 मुद्दे तयार केलेले, आणि 11 मुद्दे घेऊन लॉर्ड आयर्विनकडे गेले आणि म्हटले की हे याच्याकडे आधी लक्ष द्या आणि आमची 11 मुद्दे आधी पारित करून द्या. 11 मुद्दे काय? मिठावरचा कर कमी करणे, जे नेते आहेत काँग्रेसच्या तुरुंगामध्ये त्यांची सुटका करणे, जो परकीय माल भारतामध्ये येतो इंग्लंडवरनं त्यावर आयात कर वाढवणे, या व्यतिरिक्त दारूबंदी करणे, या व्यतिरिक्त शेतसारा 50% कमी करणे, या व्यतिरिक्त अजूनही असे 11 मुद्दे साधारणतः गांधीजींनी आपल्या लिस्टमध्ये ठेवलेले आयर्विनकडे दिलेला. आयर्विनला म्हटले की बाबा हे 11 मुद्दे आहेत, यावर विचार करा आणि 11 मुद्दे पारित करून द्या. आयर्विननी काही लक्ष दिलं नाही. आयर्विननी बिलकुल काही एंटरटेन केलं नाही. आता इथे जेव्हा गांधीजींचे मुद्दे एंटरटेन केले, गांधीजींना वाईट वाटत, म्हणजे त्यांनी मुद्दे मांडले,
त्यांनी आपला विचार मांडला आहे तर तो विचारावर विचार करायला पाहिजे. लॉर्ड आयर्विनने कुठलाही विचार केला नाही. इथे पुन्हा एकदा 1920ला सुरू केली होती आपण असहकार चळवळ, 1922ला थांबलेली होती. 1930ला आपण आलेलो. गांधीजींनी आपले 11 मुद्दे मांडले. आयर्विनने कुठला काही विचार केला नाही. यात गांधीजींनी मग आता पुढे पुन्हा एक स्टेप घेतली की नाही ऐकत 11 मुद्दे. ओके, 12 फरवरी 1930ला पुन्हा गांधीजींनी घोषणा केली की आता देशामध्ये पुन्हा सरकार विरोधामध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू होईल. पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने कायदे देशामध्ये मोडले जाणार. 12 फरवरीला घोषणा करण्यात आलेली 1930 रोजी. आता मुद्दा असा आहे की जनता इथे थोडी डाऊटफुल आहे की कसं करायचं का, म्हणजे सत्याग्रहामध्ये भाग घ्यायचा का. 1920ला आपण असहकार चळवळ सुरू केली. 2 वर्ष मस्तपैकी चाललेली. लोक सत्याग्रहामध्ये हजर होते. लोकांनी प्रचंड आंदोलन केलेले, लाठ्या खाल्लेल्या, गोळीबार झालेला, सर्व सहन केलेलं, कारण की स्वप्न बघितलं होतं लोकांनी की देशाला स्वातंत्र्य मिळू शकते. पण चौराचौरी घटना आणि अचानकपणे असहकार चळवळ थांबवली गेली 5 मार्च नंतर. इथे मात्र आता पुन्हा जेव्हा 12 फरवरीला 1930ला सविनय कायदेभंग चळवळ करण्याची घोषणा केली गेली तर आधी गांधीजींकडनं प्रॉमिस घेतली गेली की बघा यावेळी जर कुठलीही हिंसा वगैरे झाली तर तुम्ही मागच्यासारखं करायचं नाही, मागच्यासारखं आंदोलन थांबवायचं नाही, अशी लिटरली शाश्वती घेण्यात आली गांधीजींकडनं. गांधीजी बोलले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, चालून ठेवू आपण सविनय कायदेभंग. 12 फरवरीला घोषणा झालेली. 12 मार्चला सविनय कायदेभंग चळवळ सुरू होणार होती. बघा आपण आधीसुद्धा बघितलं आहे की सविनय कायदेभंग म्हणजे काय. कायद्याचा भंग करायचा आहे शांततेच्या मार्गाने. मग नेमकं कोणता कायदा मोडायचा हा एक प्रश्न होता. तर मग गांधीजींनी विचार केला की आपण मिठाचा सत्याग्रह करूया. आठवा लॉर्ड लिटनच्या काळामध्ये तो स्ट्रॅची, आणि त्यांनी स्ट्रॅचीनी पूर्ण मिठाचा अधिकार सरकारकडे घेतला होता, आठवतो का. तो सामान्य व्यक्तीला मिठाचा कुठलाही उद्योग करण्याचा अधिकार नव्हता. मिठावरचा टॅक्स प्रचंड अधिक राहायचा. आणि बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये आधी मीठ फ्रीली मिळायचं रे, समुद्र किनाऱ्यावर मीठ सहजतेने मिळायचं. त्यालाच प्युरिफाय करून काहीतरी टॅक्स लावून सरकार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीयांना द्यायची. आता गांधीजींनी विचार केला की सविनय कायदेभंग चळवळ आपण सुरू करू. ते सुरू करू मिठासाठी, मिठाचा सत्याग्रह. ओके, आता देशभरामध्ये पुन्हा सविनय कायदेभंग चळवळ सुरू होणार. तर पूर्णच्या पूर्ण देशभरामध्ये काही समुद्र किनारे लागले आहेत का. नाही, जिथे समुद्र किनारे लागले आहेत तिथे मिठाचे सत्याग्रह होऊ शकतात. मग जिथे मिठाचे सत्याग्रह होऊ शकत नाही तिथे काय, तर तिथे जंगल सत्याग्रह करण्यात आले. जंगल सत्याग्रह कसे झाले म्हणजे खूप मजेदार झाले जंगल सत्याग्रह. आपण जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास शिकू तेव्हा बघू की महाराष्ट्राच्या बेसिकली नागपूर विभागामध्ये कुठे कुठे कसे काय जंगल सत्याग्रह झालेले तो भाग आपण बघणार आहे. इथे मिठाच्या सत्याग्रहाचा विचार करूया. 12 फरवरीला घोषणा केलेली गांधीजींनी आणि अखेर 12 मार्च 1930ला त्यांनी प्रत्यक्षात या सत्याग्रहाला सुरुवात केली. साबरमती आश्रमातनं आपल्या 78 अनुयायांना घेऊन ते दांडीच्या यात्रेला निघाले. दांडीमध्ये जाऊन त्यांना सत्याग्रह करायचा होतं. आता ही जी यात्रा होती ती पूर्णपणे पायदळ होती. 12 मार्चला निघालेले गांधीजी जवळपास 24 दिवस त्यांना लागलेली आणि अखेर 5 एप्रिलला ते दांडीला जाऊन पोहोचले. हा जो एवढा मोठा प्रवास होता, पायदळचा प्रवास, साधारणतः काय राहायचं. गांधीजी जेव्हा साबरमती आश्रमातनं निघाले तेव्हा मात्र 78च मंडळी त्यांच्यासोबत होती साबरमती आश्रमाची. मग दिवसभर ही मंडळी चालायची. इकडे मागचे तर बिलकुल थकून जायचे, पण गांधीजींना काही फरक पडत नव्हता. बिलकुल गांधीजी निघाले तर बिलकुल सायंकाळी जे गाव मिळेल तिथे ते स्टे करणार, तिथे आराम करणार. त्या गावाची सर्व मंडळी गांधीजी आणि बाकी अनुयायांच्या जीवनाची सोय, झोपण्याची सोय पूर्ण करायची. मग सकाळ झाली तर पुन्हा तिथनं यात्रा सुरू. सकाळ झाली जेव्हा ती यात्रा सुरू झाली, अर्ध गाव त्यांच्या मागे पुन्हा मग पुढच्या गावामध्ये पोहोचलं. तिथनं दुसऱ्या दिवशी निघालं, तिथलं अर्ध गाव त्यांच्या मागे असं करता करता एक मोठा मॉब दांडीला येऊन पोहोचलेला. 5 एप्रिलला गांधीजी दांडीला पोहोचले. 6 एप्रिलला कायदा मोडायचा होता आणि 6 एप्रिलला सकाळला तो कायदा मोडण्यात आला. आता कायदा मोडण्यात आला म्हणजे नेमकं काय करण्यात आलं तर काही खास नाही करण्यात आलं. समुद्र किनाऱ्याच्या भागावर मीठ पडलेलं होतं, तिथे जाऊन गांधीजींनी मीठ उचललं, कायदा मोडला गेला, संपला विषय. मिठाचा अधिकार वैयक्तिक लोकांना नव्हता किंवा भारतीय लोकांना नव्हता. तिथे जाऊन मीठ आपल्या ताब्यामध्ये घेणे म्हणजे मिठाचा जो सत्याग्रह आहे तो सक्सेसफुल करणे. एवढं क्लिअर होतं की यावेळेससुद्धा जर सत्याग्रह केलं जाणार तर जो नेतृत्व करतायत त्याला अटक होऊ शकते, म्हणजे गांधीजी नेतृत्व करतायत. मग गांधीजींना जर अटक झालं तर त्यानंतर नेमकं नेतृत्व कोण करणार. तर ठरलं असं होतं की जर गांधीजींना अटक झालं तर गांधीजींनंतर अब्बास तय्यबजी हे नेतृत्व करतील आणि अब्बास तय्यबजीला जरी अटक झाली तर त्यानंतर मग सरोजनी नायडू हे या आंदोलनाचं नेतृत्व करतील. दांडीचं ऑलमोस्ट जे सत्याग्रह होते ते सक्सेसफुल झालं. गांधीजींना लगेच अटक करण्यात आली नाही. पण त्यानंतर
गांधीजींनी लॉर्ड आयर्विनला एक पत्र लिहिलं. पत्राचा शीर्षक आणि पत्राचं पूर्ण एक जर आपण रूपरेषा बघितली तर अशी की त्यांचं मत होतं की बघा, आता आम्ही दांडीचं सत्याग्रह केलेला आहे, मिठाचा सत्याग्रह सक्सेसफुल ठरला. आता आमची अशी इच्छा आहे की आम्ही धारासना इथे जाऊन सत्याग्रह करणार, मिठाचा पुन्हा एकदा कायदा मोडणार. म्हणजे गांधीजी आयर्विनलाच आपलं मनोगत सांगतायत की आम्ही दांडीचं जे आहे सत्याग्रह सक्सेसफुल केला आहे, आता धारासनाला जायची आमची इच्छा, तिथे जाऊन सत्याग्रह करण्याची आमची इच्छा आहे. इथे मात्र आयर्विननी पोलीस कारवाई करून गांधीजींना अटक केली. आता धारासना सत्याग्रहाचा नेतृत्व गांधीजींच्या हातामध्ये नाही आहे. ज्यानुसार ठरलं त्यानुसार अब्बास तय्यबजी आता त्या धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व करणार. आता हे जे सत्याग्रह देशामध्ये सुरू झाला आहे ना, सविनय कायदेभंग चळवळ, हे एकदम एक्स्ट्राऑर्डनरी आहे. जगाच्या कुठल्याही देशामध्ये अशा प्रकारचा सत्याग्रह झाला नसणार. त्यामुळे देशभरांच्या रिपोर्टर्समध्ये ही खूप मोठी बाब होती की नेमके सत्याग्रह कसे होत आहेत देशामध्ये. लिटरली अमेरिकेचा एक युनायटेड स्टेट्सचा न्यूजपेपरचा एक रिपोर्टर वेब मिलर तो स्वतः भारतामध्ये आला होता ही पूर्ण स्टोरी कव्हर करण्याकरिता की नेमकं गांधीजींच्या नेतृत्वाखाली कशा प्रकारे हे आंदोलन सुरू आहे. आणि फक्त वेब मिलरच नाही तर इंग्लंडचे सुद्धा काही रिपोर्टर आले, इंग्लंडचे सुद्धा समाजवादी पक्षाचे काही नेते भारतामध्ये आलेले होते. एक्स्ट्राऑर्डनरी हे पूर्ण एक आंदोलन झालेलं. आता धारासना सत्याग्रह होणार होतं. धारासनासुद्धा गुजरातमध्ये, दांडीसुद्धा गुजरातमध्येच आहे. धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व स्वतः अब्बास तय्यबजी करणार, बाकी मंडळी त्यांच्यासोबत. जवळपास 3000 सत्याग्रही होते. ते सुद्धा सत्याग्रह सकाळला ऑलमोस्ट 6:30 वाजता सुरू होणार होता. पोलिसांचा सुद्धा ताफा तिथे येऊन पोहोचलेला होता. ऑफकोर्स पोलिसांचं काम असणार की कुठल्याही प्रकारचा जो कायदा आहे ही मंडळी मोडणार नाही. त्या 3000 लोकांना तुकड्या तुकड्यामध्ये करण्यात आलं होतं. 100-150 लोकांची तुकडी, 100-150 लोकांची तुकडी, एकाच्या मागे एक, एकाच्या मागे एक अशी तुकडी, असे 3000 लोक जे आहेत ते मॅनेज करण्यात आलेले होते. वेब मिलर येऊन पोहोचलेला होता, युनायटेड प्रेसचा रिपोर्टर, अमेरिकन रिपोर्टर. त्यांनी पूर्ण स्टोरी ती कव्हर केली. सकाळला हे सत्याग्रह सुरू झालं. पोलिसांचा ताफासुद्धा तिथे आहे. तर साधारणतः हा समुद्रकिनारा इथे यांच्या तुकड्याच्या स्वरूपामध्ये ही मंडळी उभे आहेत, 3000 लोक. आता ही एक एक जी तुकडी आहे ती समोर जाणार, तो मिठाचा जो कायदा मोडण्याचा प्रयत्न करणार. पोलीससुद्धा तयार आहेत. आणि जशी ही मंडळी आपली युनिट घेऊन, म्हणजे जे सत्याग्रही होती मंडळी, ती जशी पुढे जायची तसे मग पोलीस त्यांच्यावर लाठी हल्ला करायचे. आणि लाठी हल्ला तोपर्यंत चालायचा जोपर्यंत ते रक्तबंबाळ होत नाही, पूर्णपणे त्यांचं डोकं फुटत नाही, पूर्णपणे त्यांना अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये सोडत नाही पोलीस, तोपर्यंत त्यांच्यावर लाठी हल्ला व्हायची. आता ही 150 मंडळी चालली आहे, त्यांच्यावर लाठी हल्ला होतो आहे, रक्तबंबाळ झाले आहे. तर सर्वात मागची जी युनिट राहायची यांची तुकडी ती यायची आणि ते उचलून त्यांना हॉस्पिटलाइज केलं जायचं. त्यानंतर पुढची तुकडी यायची, ती जायची, सेम स्टोरी, त्यांच्यावर सुद्धा लाठी हल्ला होणार. असं जवळपास दुपारी 1 वाजेपर्यंत चाललं. कंटिन्युअसली पोलिसांची लाठी हल्ला आणि कंटिन्युअसली जे सत्याग्रही होती त्यांचे प्रचंड हाल झालेले, त्यांना मग त्या इतर भागामध्ये नेण्यात आलं, त्यांच्यावर उपचार करण्यात आलं. सरोजनी नायडू यांना अटक करण्यात आली, अली इनाम यांना अटक करण्यात आली, गांधीजींचे सुपुत्र मणिलाल गांधी यांना अटक करण्यात आली आणि सर्वांना तुरुंगात टाकलं गेलेलं. अशा प्रकारे धारासनाचा सत्याग्रह पोलिसांनी आपल्या लाठीच्या जोरावर पूर्णपणे मोडून काढलेलं. वेब मिलरचं स्टेटमेंट होतं दुसऱ्या दिवशी त्यांनी जे रिपोर्ट पाठवली होती अमेरिकामध्ये. त्यामध्ये तो म्हणतो की मी मागे 18 वर्षात असे कित्येक देशाचे, म्हणजे जवळपास त्यांनी 22 देशाचे सत्याग्रह बघितलेले होते किंवा आंदोलन बघितलेले होते. पण मागच्या 18 वर्षामध्ये एवढं जबरदस्त सत्याग्रह त्यांनी कधी बघितलं नव्हतं. त्यांनी त्यामध्ये प्रचंड तारीफ केली होती. जेव्हा गांधीजी साबरमती आश्रमातनं दांडीला निघाले होते त्यावर सुभाषचंद्र बोसचं सुद्धा खूप सुंदर एक स्टेटमेंट होतं की गांधीजीबद्दल. त्या गांधीजींना त्यांनी नेपोलियनची उपमा दिलेली होती की नेपोलियन हा कुठे चाललेला आहे अशा प्रकारे. तर हे जे सत्याग्रह झालेलं हे एक्स्ट्राऑर्डनरी आहे. जिथे जिथे समुद्रकिनारे होते तिथे तिथे मिठाचा सत्याग्रह आणि जिथे समुद्रकिनारे नव्हते तिथे जंगल सत्याग्रह झालेलं. या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर वडालाला सत्याग्रह झालं, नागपूरच्या आसपासच्या एरियामध्ये सुद्धा सत्याग्रह झालं. देशभरामध्ये सर्वत्र हे सत्याग्रह मोठ्या प्रमाणात चाललं आणि पोलिसांची कारवाई सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात चालली. सर्व मोठी मंडळी जी होती, तर मग गांधीजींपासनं तर मग इकडे पंडित जवाहरलाल नेहरू असू द्या, सरोजनी नायडू असू द्या, मोतीलाल नेहरू असू द्या, बाकी सर्व मंडळींना पकडून अटक करण्यात आली, तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं. हे पूर्ण सत्याग्रह चिरडून टाकण्याचा प्रयत्न नेमकं यांनी केलेला होता. तरी पण जर या पूर्ण एक सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये बघितले तर या वैशिष्ट्यांचा विचार केला तर या सर्व चळवळीसाठी लागणारा खर्च उचलला होता मुंबईच्या
जी कापड गिरणीचे जे मालक होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये फंड यासाठी काँग्रेसला दिला होता. बघा, सत्याग्रह आहे, काही असेल, सत्याग्रह आहे तर त्याला खर्च लागणार. ऑफकोर्स एवढ्या लोकांना मारहाण झालेली, या लोकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये तर नेलं जाणार नाही. मागेच आपण बघितलं होतं की दिल्लीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये काय झालेलं होतं, आठवते का? 30 मार्चला 1919च्या काळामध्ये. तर इथे टेंट बांधून तिथे सर्व उपाययोजना करण्यात आली की जे इंजोर्ड मंडळी असणार त्यांच्यावर कसं काय आपण ट्रीटमेंट करू शकणार. तर यासाठी खर्च लागणार होता. हा संपूर्ण खर्च जो उचलला तो मुंबईच्या व्यापारी लोकांनी किंवा मुंबईच्या गिरणी मालकांनी उचलला. आता इथे एक विचार करणारा भाग की काय एवढं प्रेम मुंबईच्या गिरणी मालकांना काँग्रेसवर की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च उचलला. तर कदाचित आपण एक त्यातनं कॉन्क्लुजन काढू शकतो. गांधीजींचे जे 11 मुद्दे होते ना, त्या 11 मुद्द्यापैकी एक मुद्दा असाही होता की बाहेरून येणाऱ्या मालावर आयात कर वाढवावे. जर बाहेरून येणाऱ्या मालावर आयात कर वाढेल, टॅरिफ वाढेल, तर तो माल महाग होणार तर भारतामध्ये त्याची डिमांड कमी होणार. भारतामध्ये डिमांड कमी होणार तर भारतातले जे गिरणी मालक आहेत त्यांचा माल नाही का अधिकाधिक विकला जाणार भारतामध्ये. कदाचित यासाठी मुंबईच्या गिरणी मालकांनी काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला. हे सत्याग्रह देशातलं पहिलं असं सत्याग्रह आहे ज्या सत्याग्रहामध्ये महिलांचा सहभाग एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता, मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सविनय कायदेभंग तिकडे जर असहकार चळवळीचा विचार केला अशातला भाग नाही की एकही स्त्री नव्हती. बंगालमध्ये बघा स्वतः वासंती देवी यांनी नेतृत्व केलेलं होतं, अशातला भाग नाही आहे. पण सर्वसाधारण महिलांचा सहभाग जो दिसतो तो 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये दिसतो. यात पुन्हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्याचा विचार केला तर वायव्य प्रांत निर्माण झाला होता. आठवा कर्जनच्या काळामध्ये. आणि कर्जनच्या काळामध्ये निर्माण झालेला वायव्य प्रांत आणि वायव्य प्रांतामध्ये आता तो भाग असा बेसिकली जो क्राऊड आहे तिथे सर्व पठाण, मुस्लिम पठाण. आणि त्याच पठाणांपैकी एक महत्त्वाचे नेते खान अब्दुल गफार खान, ज्यांना सरहद गांधी या नावाने ओळखलं जाते, त्यांनी एक तिथे आपली एक ऑर्गनायझेशन तयार केलेलं होतं. ते 2 बंधू होते, खान अब्दुल गफार खान आणि खान साहेब त्यांचे बंधू. या दोघांनी मिळून तिथे एक संघटना जी निर्माण केली होती त्या संघटनेचं नाव होतं खुदाई खिदमतगार. खुदाई खिदमतगार म्हणजे देवाचे स्वतः पुत्र. आणि या पठाणांनी, मुस्लिम पठाणांनी तिकडे वायव्य सरहद प्रांतामध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू ठेवलेली होती, मात्र अतिशय शांततेच्या मार्गावर, गांधीजींच्या रूल्सनुसार की कुठेही हिंसा होणार नाही. ही आश्चर्यचकित करणारी बाब होती. यांना प्रचंड, यांच्यावर सुद्धा पोलिसांनी लाठी हल्ला केलेला, गोळीबार करण्याचा सुद्धा आदेश दिला गेला होता. पण तिथल्या लोकांनी, तिथल्या पोलिसांनी यांच्यावर गोळीबार केला नव्हता. हा एक महत्त्वाचा भाग. तर यांचं एक जे नेतृत्व होतं तिथे खान अब्दुल गफार खानचं वायव्य सरहद प्रांतामध्ये, ते सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ठरलं. आणि त्यातल्या त्यात पुन्हा एक वैशिष्ट्य असं की मुंबईमध्ये एक नॉर्मल व्यक्ती बाबू गेनू, मुंबईमध्ये काडबादेवी मंदिर मार्गावरनं, रस्त्यावरनं एक ट्रक जात होता ज्या ट्रकमध्ये पूर्ण परकीय मालाचे कपडे भरलेले होते. बाबू गेनूंनी विरोध केला की परकीय माल आम्ही आमच्या देशामध्ये विकू देणार नाही, येऊ देणार नाही. आणि अखेर तो रस्त्यावर आडवा पडला. तो ट्रकवाला काही थांबला नाही, त्यांनी गाडी चढवली आणि बाबू गेनूचं अशा प्रकारे तिथे समाप्ती झाली. तर ही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत सविनय कायदेभंग चळवळीची. 1920च्या असहकार चळवळीनंतर पुन्हा एकदा देश एकत्र आलेला होता, जनता एकत्र आली होती, सरकार विरोधामध्ये मोठे आंदोलन झालेले होते. याचं संपूर्ण श्रेय गांधीजींना जाते. या 10 वर्षाचा इतिहास जर बघितला तर स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली होती आणि स्वराज्य पक्षाने 1919च्या कायद्याचा दोष दूर करण्याकरिता राऊंड टेबल कॉन्फरन्सची मागणी केलेली होती. मग त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सकरिता आपण मुडियन समिती बसवली. मुडियन समितीच्या शिफारशीवरनं रॉयल कमिशन नेमलं गेलं. रॉयल कमिशनच भारतामध्ये सायमन कमिशन म्हणून आलेली. सायमन कमिशनचा मात्र रिझल्ट निघाला नाही, कारण की भारतीयांचा विरोध होता. त्यामुळे मग भारतीयांना चॅलेंज करण्यात आलं की तुम्ही तुमचं एक रिपोर्ट तयार करून द्यावा. तर मग एक नेहरू रिपोर्ट तयार झाली. पण नेहरू रिपोर्टवर सुद्धा भारतीयांनी, इंग्रजांनी काही विचार केला नाही, युरोपियन सरकारने काही विचार केला नाही. अखेर मग पुन्हा हे जे देशातली जी पेच प्रसंग होते, राजकीय पेच प्रसंग, की नेमकं देशासाठी कायदा कसा द्यायला पाहिजे, यासाठी सरकारने एक मोठं स्टेप घेतलं आणि त्यानुसार भारतीयांनाच नेमके अधिकार देण्याचे त्यांनी प्रयत्न केले की चला आम्ही एक राऊंड टेबल कॉन्फरन्स, एक नव्हे 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स आम्ही अरेंज करतो. त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये भारतीयांना इन्व्हाइट करण्यात येणार, म्हणजे काँग्रेसचे काही नेते, दलितांचे काही नेते, मुस्लिम लीगचे काही नेते, हिंदू महासभेचे काही नेते, आणि त्यांच्या मार्फत ते आपले विचार मांडतील आणि त्यांच्यानुसार मग एक ड्राफ्ट तयार होईल आणि तशा प्रकारे देशाला कायदा मिळेल. चांगली न्यूज आहे आपल्याकरता.
भारतीयांना अधिकार दिले जात आहेत ना, की बाबा या, तुम्ही इन्व्हाइट केलं जात आहे, तुम्ही या, बसा, विचार करा, चर्चा करा, ड्राफ्ट तयार करा आणि त्यानुसार मग तशा प्रकारचा आपण एक ड्राफ्ट तयार करून किंवा मग एक कच्चा मसुदा तयार करून भारताला कायदा मिळेल. त्यानुसार 3 गोलमेज परिषदा भरवल्या जाणार होत्या आणि या 3 गोलमेज परिषदेचा विचार केला तर 1930 ते 1932 या वर्षामध्ये 3दा गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या. 3ही गोलमेज परिषदा भारतात नाही झाल्या, इंग्लंडला झालेल्या. भारतामधनं भारतीय नेत्यांना इन्व्हाइट करण्यात आलं, ती मंडळी इंग्लंडला जाणार आणि जेवढ्या दिवसाकरिता गोलमेज परिषद राहणार तेवढ्या दिवसामध्ये ती मंडळी तिथे चर्चा करून मग सरकार विचार करणार की कशा प्रकारे यांना कायदा दिला जाणार. आता इथे पहिली गोलमेज परिषद भरवली जाणार होती आणि पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये मग सर्व भारतीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना इन्व्हाइट केलं जाणार होतं. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये भारतातले असे एकूण 89 प्रतिनिधींना इन्व्हाइट करण्यात येणार होतं आणि केलंसुद्धा. आता त्यात काँग्रेसचे काही, मुस्लिम लीगचे काही, हिंदू महासभेचे काही, दलितांचे काही येते. इथे मात्र भारतात सविनय कायदेभंग चळवळ सुरू आहे. सविनय कायदेभंग चळवळ सुरू असताना गांधीजी झाले किंवा पंडित जवाहरलाल नेहरू झाले किंवा मोतीलाल नेहरू झाले, या सर्वांना अटक करून आतमध्ये टाकलं गेलेलं आहे. आता इथे सरकारने एक मोठी स्टेप तर घेतली आहे की चला बाबा, लंडनमध्ये आपण एक गोलमेज परिषद अरेंज करणार आणि त्यासाठी भारताच्या नेत्यांना इन्व्हाइट करणार. मग भारतामध्ये सर्वात प्रमुख पक्ष आहे काँग्रेस. काँग्रेसचे मात्र सर्व नेते आहेत तुरुंगामध्ये. त्यातल्या त्यात गांधीजी त्यावेळेस येरवाडा तुरुंगामध्ये होते आणि मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे अलाहाबाद, तुमच्या UPमध्ये एक नैनी तुरुंग आहे, त्यामध्ये त्या दोघांना अटक करून ठेवण्यात आली होती. आता सरकार या सर्वांशी चर्चा करणार, त्यामुळे सर्वांना या त्या तुरुंगातून काढून पुण्यामध्ये येरवडा तुरुंगामध्ये आणलं गेलं. काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली बेसिकली गांधीजींसोबत की बाबा, पहिली गोलमेज परिषद आम्ही अरेंज केली आहे, राऊंड टेबल कॉन्फरन्स, तुम्हाला तिथे इन्व्हाइट केलं जात आहे आणि तिथे येऊन आपण चर्चा करून देशासाठी जसा कायदा पाहिजे असेल तसा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. पण गांधीजी अडले, 11 मुद्दे, त्याचं काय, 11 मुद्दे पारित करा, आम्ही यायला तयार, काही प्रॉब्लेम नाही. सरकारसुद्धा अडली, 11 मुद्द्याचा विचार सरकार करायला तयार नाही आहे. आता गांधीजींचं मत असं की जोपर्यंत 11 मुद्दे तयार होणार नाही तोपर्यंत सविनय कायदेभंग चळवळ सुरू राहणार आणि तोपर्यंत आम्ही इंग्लंडला जाणार नाही. सरकारला काही एक इंटरेस्ट नाही आहे की यांचे 11 मुद्दे पारित करावे आणि मग या प्रकारे सविनय कायदेभंग वगैरे चळवळ समाप्त होणार. त्यांना 11 मुद्द्यांची काही एक लेनदेन नाही. त्यामुळे पहिल्या गोलमेज परिषदावर काँग्रेसतर्फे बहिष्कार टाकला गेला. काँग्रेसचा एकही नेता पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये हजर नव्हता. आता ही मजेदार गोष्ट आहे. पुन्हा जसे दलितांचे 2 प्रतिनिधी होते, 2 पैकी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मुस्लिमांचे अनेक प्रतिनिधी होते, त्यातले बॅरिस्टर जिना प्रमुख होते. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, राष्ट्रीय स्तरावरचा सर्वात मजबूत पक्ष, जो ऑलमोस्ट देशाचं प्रतिनिधित्व करत आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्या पक्षाचा एकही नेता जाणार नाही तर नेमकं त्या परिषदेचा रिझल्ट तरी काय लागणार. मुजुमदार साहेबांनी आपल्या पुस्तकामध्ये या संपूर्ण बाबीचा खूप चांगला उल्लेख केलेला आहे की बिना नवऱ्याची चाललेली वरात, अशी वरात जिथे नवराच नाही आहे, त्याचा काय रिझल्ट निघणार मग तेच जाणो. पण तरी सरकारने पहिली गोलमेज परिषद तर भरवली. पहिली गोलमेज परिषद होणार, किती दिवसासाठी होणार, नेमके काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले तो भाग बघायचा आहे. 3ही गोलमेज परिषदा इंग्लंडला होणार, भारतामध्ये नाही होणार. भारतीय नेत्यांना भारतातनं इंग्लंडमध्ये घेऊन जाणार ही मंडळी. तिथे संपूर्ण राहायची सोय, खायची सोय स्वतः सरकार करणार आहे यांना कायदा देण्याकरिता. पहिली गोलमेज परिषद 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931च्या दरम्यान झालेली. एकूण 69 डेज ही परिषद चाललेली. या परिषदेचे जे निरीक्षक होते ते होते एडवर्ड थॉम्सन. अध्यक्ष जे होते परिषदेचे ते स्वतः ब्रिटिश प्राईम मिनिस्टर मॅकडोनाल्ड त्यावेळेस, आणि त्यानंतर उद्घाटक जे होते ते स्वतः राजा पंचम जॉर्ज, इंग्लंडचा राजा. काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नव्हता. बाकी इतर प्रतिनिधी आपल्या देशातले गेलेले होते. असे एकूण 89 प्रतिनिधींना इन्व्हाइट करण्यात आलेलं होतं. आता पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये चर्चा झाली. एकूण 70 दिवसाची ती बैठक होती. त्या बैठकीमध्ये भरपूरशा नेत्यांनी आपले विचार मांडले आणि सर्व विचार समोर ठेवून त्यातनं काही कॉन्क्लुजन जे बाहेर निघाले ते असे 2 प्रमुख मुद्द्याबद्दल बोलून घेऊया की देशाचं स्वरूप, भारत देश एक फेडरल स्टेटनुसार राहणार. फेडरल स्टेट काय असते पॉलिटिकल सायन्समध्ये बघू आपण. युनियन स्टेट किंवा फेडरल स्टेट राहू शकतं. फेडरल स्टेटनुसार भारत राहणार. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो ठरला होता की प्रांतांना स्वायत्तता देण्यात येणार, म्हणजे प्रांतांना इंडिपेंडन्स देण्यात येणार. इंडिपेंडन्स देणे म्हणजे प्रांतातली द्विदल पद्धत रद्द करणे होणार आहे.
अरे द्विदल पद्धतीनुसार अर्धे अधिकार इंग्रजांचे होते ना, बऱ्यापैकी अधिकार. तर ते द्विदल पद्धत रद्द करून प्रांतांच्या सरकारांना टोटल इंडिपेंडन्स देणे, म्हणजे भारतीयांतर्फेच पूर्ण प्रांत चालवणे, हा 2 महत्त्वाचे मुद्दे या पहिल्या बैठकीमध्ये जे आहे, पहिल्या बैठक म्हणजे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये नेमके हे निर्णय घेण्यात आलेले. हा एक चांगला बाब होता. पण पुन्हा सरकारला ही बाब पडून चुकली होती की जोपर्यंत काँग्रेसचे प्रतिनिधी हजर राहणार नाही तोपर्यंत आपण चांगले निर्णय किंवा पक्के निर्णय घेऊ शकणार नाही. नंतर बघा काय होणार प्रॉब्लेम. इथे काँग्रेस जर तीनही गोलमेज परिषदेमध्ये हजर राहिली नाही आणि मग बाकीच्यांनी आपले विचार मांडून कायदा तयार केला आणि सरकारने मग तो लागू करण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस विरोध करणार, नाही आम्हाला हा पटत नाही आहे, आमचे विचारसुद्धा घ्या, अशी गडबड होऊन जाईल. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना गोलमेज परिषदामध्ये हजर ठेवणे महत्त्वाचं. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये तर नव्हते. आता पुढे पुन्हा 1931ला दुसरी गोलमेज परिषद होणार होती. त्यावेळेस व्हॉइसरॉय होता लॉर्ड आयर्विनने एक स्टेप घेतली. गांधीजींसोबत एक बैठक भरवण्याचा त्यांनी एक आपला विचार मांडला. एक ॲग्रीमेंट करण्याचा त्यांनी विचार मांडला की ठीक आहे, चला सांगा कोणते आहेत 11 मुद्दे, त्या 11 मुद्द्यांवर आम्ही विचार करतो आणि बघतो की त्यातले काय मुद्दे आम्ही पारित करून घेऊ शकतो. त्याच्या बदल्यात ॲग्रीमेंट बघा काय आहे. आयर्विन म्हणतो आहे की आम्ही तुमचे काही मुद्दे 11च्या 11 पूर्ण नाही, त्यातले काही मुद्दे आम्ही मानायला तयार आहोत. त्या बदल्यात तुम्ही देशामध्ये सुरू ठेवलेली सविनय कायदेभंग चळवळ बंद कराल आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी हजर राहणार. गांधीजी येरवडा तुरुंगामध्ये होते. 5 मार्च 1931ला एक बैठकीचा दिवस ठरला आयर्विनच्याच ऑफिसमध्ये आणि गांधीजी आयर्विनच्या त्या ऑफिसमध्ये पोहोचले. जो ॲग्रीमेंट होणार त्या ॲग्रीमेंटला आयर्विन गांधी किंवा गांधी आयर्विन ॲग्रीमेंट या नावाने ओळखलं जातं. महत्त्वाचा मुद्दा आहे. गांधीजी आपले 11 मुद्दे लिखित स्वरूपामध्ये व्हॉइसरॉय पुढे ठेवणार होते. एक पुन्हा 12वा सुद्धा मुद्दा होता जो लिखित स्वरूपाचा नव्हता. आपण 1931ला 5 मार्च ही तारीख आहे. याच महिन्यामध्ये सरकारने काही आधी म्हणजे 14 फरवरी 1931ला एक लाहोरच्या न्यायालयाने निर्णय दिलेला होता की लाहोरचे 3 क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 24 मार्चला फाशी देण्यात येणार. ही गोष्ट वेगळी आहे की नंतर ती तारीख 23 मार्च ठेवण्यात आली. आधी ती 24 मार्चच ठेवली गेली होती. 24 मार्चला या तरुण मुलांना फाशी मिळणार होती. अवघे 22-23 वर्षाची ही 3 मंडळी ज्यांनी सँडर्सचा खून केलेला त्यांना फाशी देण्याचा लाहोर त्या तुमच्या न्यायालयाने निर्णय दिलेला. तर आता हा जो जनसामान्यामध्ये हा जो विचार होता की नाही लहान मुलं आहेत, कवड्या वयाची आहेत, ऑफकोर्स त्यांना फाशी न देता त्यांना सरकारकडे आपल्याला विनंती करायला पाहिजे की त्यांना जन्मठेपाची शिक्षा द्या. जन्मठेप म्हणजे तुम्ही आजीवन कारावासाची शिक्षा द्या, त्यांना फाशी देऊ नका. तर सर्वांचं मत गांधीजींवर थोडं प्रेशर नव्हे पण निदान त्यांच्या कानावर ही सूचना करण्यात आली की लहान मुलं आहेत ती एक रिक्वेस्ट करा व्हॉइसरॉयनी. व्हॉइसरॉय मानेल बरं का. व्हॉइसरॉय मानेल कारण की आत्ता सध्या गरज जी आहे ती व्हॉइसरॉयला आहे. व्हॉइसरॉयला काँग्रेसला गोलमेज परिषदेमध्ये बसवायचं आहे. व्हॉइसरॉयला भारतामधले सविनय कायदेभंग चळवळ बंद करायची आहे. तर तुमचे मुद्दे मांडतील ते. हा मुद्दा मांडा तुम्ही की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी न देता आजीवन कारावासाची शिक्षा द्या. गांधीजी गेले. 5 मार्चला बैठक, गांधी आयर्विन करार. 11 मुद्द्यापैकी काही मुद्दे मानले, काही मुद्दे म्हणजे 8 मुद्दे मानले गेले, 3 मुद्दे नाही मानले गेले जे लिखित स्वरूपाचे होते. 11 मुद्दे जे नाही मानले गेले त्यातले महत्त्वाचे 2 मुद्दे होते. मिठावरचा कर कमी करण्यात आला नाही. या व्यतिरिक्त काँग्रेस आणि इतर व्यक्ती जे तुरुंगामध्ये होते त्यांना सुद्धा सोडण्यासाठी सरकार राजी नव्हती. अशा कित्येक लोकांना कित्येक वर्ष तुरुंगामध्ये टाकलं गेलं होतं रे. 1920ला जेव्हा असहकार चळवळ सुरू होती तर आय थिंक ती आसामची एक राजकुमारी होती 13 वर्षाची. त्या राजकुमारीने आपल्या लोकांना म्हणजे आपल्या जनतेला एक आव्हान केलं होतं की या चळवळीमध्ये गांधीजींचं सर्वांनी सपोर्ट करावे. एवढ्याशा स्टेटमेंटनुसार त्या 13 वर्षाच्या मुलीला तुरुंगात टाकलं गेलं आणि जवळपास 25 वर्ष तुरुंगात होती. ते 25 वर्ष. असे कित्येक किस्से झाले असणार आपल्या देशामध्ये, कित्येक असणार. अशा लोकांची सुटका करावी अशी मागणी गांधीजींनी जी केली होती तिला मानलं गेलं नाही. मिठावरचे कर रद्द केले गेले नाही. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव मुद्दा तर गांधीजींनी मांडला की 3 मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांना फाशीची शिक्षा न देता त्यांना तुम्ही आजीवन कारावास देऊ शकता. आयर्विन अडलेला होता की नाही
या मुद्द्याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची चर्चा न केलेली बरी. अखेर गांधीजींनी एक पाय मागे घेतलेला आणि अखेर या ॲग्रीमेंटवर दोघांच्या सह्या झाल्या, ज्याला गांधी आयर्विन ॲग्रीमेंट म्हणतात. त्यानुसार गांधीजींचे 11 मुद्द्यापैकी 8 मुद्दे पारित, 3 मुद्दे पारित झाले नाही. 12वा जो अलिखित मुद्दा होता भगतसिंगासंबंधी तो सुद्धा मानला गेला नाही. मात्र गांधीजींनी सही केली, करार झाला. त्यानुसार सविनय कायदेभंग चळवळ बंद करण्यात आली आणि आता काँग्रेस दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर राहणार आहे. गांधीजींनी करार तर केला, पण त्या करारानुसार मात्र मग काँग्रेसचेच नव्हे, काँग्रेसचे तर बिलकुल चिडले, बाकी मंडळीसुद्धा चिडलेली होती की गांधीजींनी काय केलेलं आहे. रजनी पाम दत्त मोठे इतिहासकारक होऊन गेलेले आहेत. त्यांनी ग्रंथ लिहिला होता इंडिया टुडे. त्या इंडिया टुडेमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये याचा उल्लेख असा केलेला आहे की गांधीजींनी आपला एकही उद्दिष्ट या ॲग्रीमेंटनुसार पूर्ण केले नाही आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोसनी सुद्धा स्टेटमेंट दिले होते की गांधीजी सरकारपुढे सरेंडर झाले. जेव्हा ते आपले पूर्ण मुद्दे मानायला तयार नाही आहे तर मग आपण काय ॲग्रीमेंट करायचं त्यांच्याशी, आपण काय त्या सविनय कायदेभंग चळवळ कंटिन्यू करू शकत. पंडित जवाहरलाल नेहरू किंवा मग जे तरुण मंडळी होते नेताजी सुभाषचंद्र बोस, ही मात्र मुळीच सॅटिस्फाईड नव्हती या करारासोबत. क्रांतिकारकसुद्धा खवळलेले होते, कारण की त्यांचे जे प्रमुख नेते होते त्यांना फाशी मिळणार. पुढे 1931ला कराची अधिवेशन होणार होतं. कराची अधिवेशनाचं अध्यक्षस्थान वल्लभभाई पटेल यांच्या हातामध्ये होणार होतं. गांधीजी लिटरली जेव्हा त्या कराची अधिवेशनाच्या मंचावर जात होते, लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. लोकांनी गांधीजींचा विरोध केला. विरोध करण्यामागचा एकमेव उद्देश होता की भगतसिंगासारखे क्रांतिकारकांना ते वाचू शकले नव्हते. प्रचंड विरोध होता, पण अखेर ॲग्रीमेंट तर झाला होता. त्यात आता काही दुसरा तिसरा मार्ग निघणार नव्हता आणि त्यानुसार आता सविनय कायदेभंग चळवळ बंद करून दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये आता काँग्रेस हजर राहणार होती. चला दुसऱ्या गोलमेज परिषदेचा विचार करूया. दुसरी गोलमेज परिषद त्या काळात आयर्विनचा मग हे संपला कालावधी आणि मग 1931ला लॉर्ड विलिंग्टन हा व्हाईसरॉय पदावर आला, जो 1936पर्यंत होता. याच्या काळामध्ये दुसरी गोलमेज परिषद झालेली. 7 सप्टेंबरला सुरू झालेली गोलमेज परिषद पुढे 11 डिसेंबर 1931पर्यंत चाललेली सर्वाधिक कालावधीसाठी चाललेली ही गोलमेज परिषद आहे. मागची गोलमेज परिषद 69 डेज चाललेली, ही 95 डेज चाललेली होती. बघायला गेलं तर एकूण 89 प्रतिनिधी भारतातनं जाणार होते. त्यात 16 जागा काँग्रेससाठी होत्या, 16. पण स्वतः गांधीजी हे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून तिथे पोहोचले. बाकीच्यांना खूप काही चान्स मिळाला नाही. बाकीचे अशातला भाग नाही की गेलेच नव्हते. सरोजिनी नायडूसुद्धा गेल्या होत्या, गांधीजींचा मुलगासुद्धा गेलेला होता, अजून 1-2 माणसं गेलेली होती. पण खऱ्या अर्थाने काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून एकमेव पकडू शकतो आपण, हे गांधीजी त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाऊन पोहोचले. निर्णायक परिषद ठरणार होती, कारण की आता काँग्रेसचे नेते त्या गोलमेज परिषदेमध्ये हजर आहेत. परिषद सुरू झाली. परिषद सुरू झाल्यानंतर मात्र 2 महत्त्वाचे प्रेशर गांधीजींना झेलावं लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं स्पष्ट मत केलं होतं की दलितांना राखीव मतदारसंघ पुढच्या कायद्यानुसार मिळणार आणि मिळत असेल तर आम्ही कंटिन्यू करणार, नाहीतर नाही करणार. बाबासाहेबांनी आपला मुद्दा उचललेला होता की नाही, आता राखीव जागा नव्हे, राखीव मतदारसंघाबद्दल बोला, सेपरेट इलेक्टॉल. जेव्हा मुस्लिमांना मिळू शकतो, शिखांना मिळू शकतो, युरोपियनना मिळू शकतो, मग एवढ्या मागास असणारी, एवढ्या वर्षापासून जी मागे आहे त्या व्यक्तींना सेपरेट इलेक्ट्रॉल का नाही? सेपरेट इलेक्ट्रॉल दलितांना मिळून राहणार. जिनासुद्धा एका मुद्द्यावर अडून राहिले की नाही, जे व्हॉइस रॉयचं काउन्सिल असणार, त्या व्हॉइस रॉयच्या काउन्सिलमध्ये जेवढे हिंदू असणार तेवढेच मुस्लिमसुद्धा असणार, तर आम्ही कंटिन्यू करणार किंवा नाही करणार. आता ही 2 मंडळी आपल्या मुद्द्यावर अडून राहिलेली. गांधीजींना काही बोलायला चान्सच मिळाला नाही आपले मुद्दे मांडायचे. यात मतभेद झाले बऱ्यापैकी. अखेर गांधीजींनी दुसरी गोलमेज परिषद मधात बरखास्त करून, म्हणजे ते त्यातनं वॉकआउट करून ते भारतामध्ये येऊन गेले आणि भारतामध्ये येऊन पुन्हा एकदा त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात केली. भारतामध्ये तर आले ते, बघा नेमकं काय झालेलं. यावर टीका झाली गांधीजींवर. डॉक्टर अन्सारी यांनी गांधीजींना सुचवलं होतं की बिलकुल जिना तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करणार, तर त्यासाठी काँग्रेसचा मुस्लिमच नेता तिथे असणे आवश्यक आहे, जो मुस्लिमांसंबंधी काही उत्तर देऊ शकणार. ऑफकोर्स जर एक हिंदू व्यक्ती मुस्लिमांच्या फेवरमध्ये बोलणार तर ते पचणार नाही, पण मुस्लिम व्यक्ती मुस्लिमांच्या फेवरमध्ये किंवा विरोधात जरी बोलणार तरी काही फरक पडणार नाही आहे. डॉक्टर अन्सारीचं मानलं गेलं नाही, गांधीजी एकटेच गेले आणि जे अल्पसंख्याक नेते होते डॉक्टर आंबेडकर आणि जिना यांच्या समोर गांधीजी ऑलमोस्ट सरेंडर झाले, परत आले. सविनय कायदेभंग चळवळ पुन्हा सुरू केली. आता सविनय कायदेभंग चळवळ जर यांनी पुन्हा सुरू केली तर 1931च्या 5 मार्चला झालेल्या गांधी आयर्विन कराराची पायमल्ली नाही झाली का रे?
आपण ॲग्रीमेंट काय केलं होतं, तुम्ही सविनय कायदेभंग चळवळ बंद करणार. इथे यांनी येऊन पुन्हा एक सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. इथे मात्र सरकारने जे अत्याचार केले यावेळेस लोकांवर ते प्रचंड होते. इतिहासकारक सांगतात की 1857 नंतर 1931-32च्या काळामध्ये प्रचंड अत्याचार पुन्हा सरकारने केले होते लोकांवर. जी आंदोलनं करत होती त्यांच्यावर लाठी हल्ला, गोळीबार या व्यतिरिक्त काही ऐकायला येत नव्हतं. दिवसभर जी होती लोक आंदोलन करायची, पोलीस त्यांच्यावर लाठी हल्ला करायची, गोळीबार करायची. प्रचंड अत्याचार त्या काळामध्ये झाले. पुन्हा एकदा सर्व प्रमुख नेत्यांना पकडलं गेलं, तुरुंगामध्ये टाकलं गेलं. पुन्हा गांधीजी हे येरवडा तुरुंगामध्ये टाकले गेले. आणि हे सर्व सुरू असताना इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर रॅम्से मॅकडोनल्ड यांनी 1932ला एक घोषणा दिली की दलित वर्गाला, महत्त्वाचा निर्णय त्यांचा की दलित वर्गाला सेपरेट इलेक्ट्रॉलची घोषणा सरकारतर्फे करण्यात येत आहे. पुढच्या कायद्यानुसार दलित वर्गाला सुद्धा सेपरेट इलेक्ट्रॉल मिळणार. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय होता बघायला गेलं तर त्यांनी जी मागणी केलेली होती. रॅम्से मॅकडोनल्डनी 1932ला घोषणा केली. गांधीजी पुण्यामध्ये येरवडा तुरुंगामध्ये. आणि गांधीजींना ही जेव्हा खबर मिळाली की दलित वर्गाला सेपरेट इलेक्ट्रॉल मिळणार आहे, गांधीजींनी त्याचा नकार दिला आणि म्हटलं की जोपर्यंत आता हा सेपरेट इलेक्ट्रॉल मॅकडोनल्ड ही घोषणा परत घेणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसणार. आता मुद्दा असा होता, आता दोन मतप्रवाह आहेत. गांधीजींचा मुद्दा आहे की दलित वर्ग जो आहे तो हिंदूंचाच एक भाग आहे आणि जर दलितांना सेपरेट इलेक्ट्रॉल दिला गेला म्हणजे त्यांना बेसिकली हिंदूंपासून तोडलं जात आहे. म्हणून माझा विरोध आहे की दलितांना सेपरेट इलेक्ट्रॉल देऊ नये. पण हे गांधीजींचे विचार. बाकीच्यांचा विचाराचा विचार केला तर त्यांचे विचार वेगळे होते. त्यांच्या मते त्यांना तुम्हाला पटत नाही की दलितांना सेपरेट इलेक्ट्रॉल मिळायला पाहिजे म्हणून तुमचा विरोध आहे. अखेर पर्याय नव्हता, गांधीजी उपोषणावर बसलेले. आता बाबासाहेबसुद्धा असे. आता बाबासाहेबांबद्दल जर विचार केला तर त्यांनी काही ठरवलं. एक मॅकलिन नावाचा एक इंग्रज विचारवंत म्हणतो की बाबासाहेबांच्या तोंडातून निघालेला शब्द म्हणजे बंदुकीतून निघालेली गोळी आहे जी कधी परत येऊ शकत नाही. बोलले, ठरवलं. पण इथे गांधीजींचा जीव हा दलितांच्या सेपरेट इलेक्ट्रॉलपेक्षा जास्त महत्त्वाचा होता. त्यांची प्रकृती तशी त्या काळामध्ये ठीक राहत नव्हती. 3-4-5 दिवस होऊन गेलेली होती ते उपोषणावर बसलेले आहे. त्यांची प्रकृती अजून गंभीर झालेली. येरवडा तुरुंगामध्ये ती आतमध्ये आहे. अखेर गांधीजींच्या वतीने काँग्रेसच्या नेत्यांनी बाबासाहेबांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलं. अखेर बाबासाहेबांना पाय मागे घ्यावा लागला आणि नेमकं आता एक ॲग्रीमेंट होणार होतं. त्या ॲग्रीमेंटला पुणे ॲग्रीमेंट म्हणजेच पुणे करार म्हणून ओळखलं जातं. त्याच ॲग्रीमेंटला येरवडा ॲग्रीमेंट म्हणजे येरवडा करार म्हणून ओळखलं जातं. आणि त्याच ॲग्रीमेंटला गांधी आंबेडकर ॲग्रीमेंटसुद्धा ओळखलं जातं. तीनही नावाने कशाही प्रकारे प्रश्न त्यावर पडू शकतात. ॲग्रीमेंट झाला होता 24 सप्टेंबर 1932ला येरवडा तुरुंगामध्ये, कारण की गांधीजी त्या काळामध्ये तुरुंगात होते. आणि नेमका ॲग्रीमेंटनुसार काय ठरलं की दलितांना सेपरेट इलेक्ट्रॉल न देता दलितांना रिझर्वेशन देण्यात येणार. बघा, रिझर्वेशन आणि सेपरेट इलेक्ट्रॉलबद्दल आपण आधी बघितलेलं आहे की नेमका काय फरक असतो. सेपरेट इलेक्ट्रॉल न देता दलितांना आता रिझर्व जागा देण्यात येणार होत्या. त्या रिझर्व जागांचा जर आपण विचार केला तर केंद्रामध्ये नेमके किती आणि राज्यांमध्ये नेमके किती होते. बघा, केंद्राचा विचार केला आणि संपूर्ण राज्यांचा विचार केला तर म्हणजे राज्यांचा विचार केला तर बंगालमध्ये विधान परिषद आहे, मुंबईमध्ये विधान परिषद आहे, मद्रासमध्ये विधान परिषद आहे, संयुक्त प्रांतामध्ये आहे, सिंधमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, ओरिसामध्ये आहे ना, वेगवेगळे विधान परिषदा. या सर्व विधान परिषदेमध्ये जेवढेही जागा आहेत 1935च्या कायद्यानुसार 1586 जागा होत्या टोटल मिळून. मी काय म्हणतात समजत आहे का? म्हणजे बंगालची एक एक्झाम्पल, बंगालच्या 250 जागा, मुंबईच्या 150 जागा, मद्रासच्या 300 जागा, याला कॅल्क्युलेट करा. बाकी सर्व प्रांताच्या विधान परिषदेच्या जेवढ्या जागा त्या जागांपैकी 148 जागा दलित वर्गासाठी राखीव राहणार होत्या. मग 148 एक्झाम्पल सांगतो की कसं राहणार होतं. 148 पैकी मग बंगालच्या एकूण विधान परिषदेपैकी 30 जागा राखीव दलितांसाठी. कळते का? सेम जर मुंबईचा विचार केला तर मुंबई आणि सिंधमध्ये 18 जागा दलितांसाठी राखीव. मग इतर काही प्रांतासाठी अमुक मद्राससाठी सुद्धा 30. असं एकूण कॅल्क्युलेट केलं तर संपूर्ण प्रांतामध्ये 148 जागा दलित वर्गासाठी रिझर्व ठेवण्यात आलेल्या. समजला हा भाग? कुठल्या एका प्रांतासाठी नाही, संपूर्ण प्रांतामध्ये जेवढेही रिझर्वेशन होतं 15, 20, 25, 30 त्याला कॅल्क्युलेट करून एकूण 148 जागा निघतात. आणि केंद्रामध्ये किती रिझर्वेशन देण्यात आलं? केंद्रामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये जी केंद्रीय विधानसभा होती त्यामध्ये
केंद्रीय विधानसभेच्या जेवढ्याही जागा राहणार 1935च्या कायद्यानुसार 375 जागा होत्या, जेवढ्याही जागा राहणार त्या एकूण जागेच्या 18% एवढं रिझर्व्ह जागा दलित वर्गासाठी राहणार होत्या. क्लिअर आहे. केंद्रामध्ये लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 18% जागा आणि प्रांतांमध्ये म्हणजे राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रांतासाठी वेगवेगळा आकडा असं जर टोटल कॅल्क्युलेट केलं तर 148 जागा रिझर्व्ह राहणार होत्या. करार झालेला, बाबासाहेबांनी त्यावर सही केली. गांधीजी स्वतः सही करू शकले नाही. गांधीजींच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्या करारावर सही केलेली. डोळे जाऊ नेमकं खाली बघा लिस्ट दिली आहे. बंगालमधनं 30, मद्रासमधनं 30, संयुक्त प्रांतामधनं 20, 60-60, 30-30-60 आणि 80, मध्य प्रांतातनं 20, 100, ओडिसामधनं 18, 118, मुंबई आणि सिंधमधनं 15, पंजाबमधनं 8 आणि आसाममधनं 7 असे टोटल 148 जागा दलित वर्गासाठी राखीव. क्लिअर. ओके. आणि केंद्रीय विधानसभेच्या एकूण जागांच्या 18% जागा दलित वर्गासाठी राखीव होत्या. इथे मॅकडोनाल्डनी जी घोषणा केलेली, मात्र गांधीजी जे उपोषणावर बसलेले त्यामुळे हा गांधी आंबेडकर करार घडून आला आणि गांधी आंबेडकर करारानुसार आता दलित वर्गाला सेपरेट इलेक्ट्रॉल न मिळता राखीव जागा देण्यात आल्या. मग पुढे पुन्हा याच वर्षी 1932ला पुन्हा तिसरी गोलमेज परिषद भरवली जाणार. 3 गोलमेज परिषदा भरवल्या जाणार होत्या, त्यातली तिसरी आणि अखेरची गोलमेज परिषद पुन्हा 1932ला भरलेली. इथे सविनय कायदेभंग चळवळ कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुरू आहेच. गांधीजी जरी तुरुंगामध्ये असले तरी काही प्रमाणामध्ये गांधीजींनी घोषणा केली नाही की आम्ही सविनय कायदेभंग चळवळ बंद केली आहे म्हणून. त्यामुळे तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा काँग्रेसच्या कुठलाही नेता जाणार नव्हता. काँग्रेसनी तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बॅन घातलेलं होतं. आता सरकारला सुद्धा इंटरेस्ट नव्हता, याची या नाही तर नको या, काही प्रॉब्लेम नाही आहे. जे लिमिटेड मंडळी आहेत त्यांनाच आता यावेळेस इन्व्हाइट केलं जाणार होतं. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये 89, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा 89, तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये मात्र 46 सदस्यांना इन्व्हाइट केलं, जे सरकारच्या जवळचे होते, जे सरकारच्या थोडंफार याच्यामध्ये होते. 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 1932च्या दरम्यान ही परिषद चालली. एकूण 38 दिवसच ही परिषद चाललेली आणि यात काँग्रेसचा एकही प्रतिनिधी हजर नाही. यानुसार तीनही गोलमेज परिषदेनुसार जेही कॉन्क्ल्युजन काढलं गेलं की देशासाठी कसा कायदा निर्माण केला जाणार त्याला एक कच्च्या ड्राफ्टमध्ये मांडलं गेलं. त्याच कच्च्या ड्राफ्टला आपण व्हाईट पेपर म्हणतो आहे. 1930 ते 1932 हे 3 वर्ष चाललेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सचा कॉन्क्लुजन म्हणजे व्हाईट पेपर होता, श्वेतपत्रिका होती. त्यात नेमकं नमूद होतं की देशाला कायदा कसा मिळेल. व्हाईट पेपर तयार केला, भारतीयांकडनं पुन्हा विरोध झाला की असा कायदा नाही पाहिजे. बघा तोच मुद्दा आहे, काँग्रेसचा विरोध आहे आता की असा कायदा नाही पाहिजे. सरकारसुद्धा त्रासून यांना इन्व्हाइट केलं तर येत नाही आणि म्हणतात की असा कायदा नाही पाहिजे. त्यानंतर तो व्हाईट पेपर बरखास्त करण्यात आलं. 1933-34ला पार्लमेंटची इंग्लंडच्या पार्लमेंटची दोन्ही हाऊसची म्हणजे तिकडे कॉमन्स आणि लॉर्ड्स या दोन्ही हाऊसचं एक जॉईंट कमिशन बसवलं गेलं, जॉईंट पार्लमेंटरी कमिशन. तिथे त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिशनमध्ये युरोपियन लोकांनाच जागा दिलं गेलं, सदस्यत्व म्हणजे इंग्रजांना. त्यांना म्हटलं गेलं की भारतासाठी कायदा तयार करा. सरळ सरळ त्यांनी एक कायदा तयार केला. 1934ला तो कायदा पारित झाला आणि 1935ला भारताला अखेर भारतीयांचा कायदा मिळाला. क्लिअर आहे. आता 1935चा कायदा नेमका काय तो भाग आपल्याला बघायचा आहे. पण मी एकदा पुन्हा पार्श्वभूमी तुम्हाला लिहून देतो की 1935च्या कायद्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे. नेमका हा कायद्याचं जे इतिहास सुरू होतं ते होतं स्वराज्य पक्षातनं. स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि त्यांनी 1919च्या कायद्याचा फेरविचार करण्याकरिता गोलमेज परिषद राऊंड टेबल कॉन्फरन्स भरवावी अशी मागणी केली. तर एक ही मागणी होती फक्त की राऊंड टेबल कॉन्फरन्स भरवावा. मग राऊंड टेबल कॉन्फरन्स भरवण्याकरिता मुडियन समिती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. मुडियन समितीच्या अहवालानुसार मग रॉयल कमिशन नेमलं गेलं. रॉयल कमिशन भारतामध्येच सायमन कमिशन म्हणून आलं. सायमन कमिशनचा काही रिझल्ट निघाला नाही. त्या कारणासाठी मग बर्कनहेडनी चॅलेंज केलं होतं भारतीयांना. त्यातनं एक रिपोर्ट तयार झाली होती. कोणती रिपोर्ट? नेहरू रिपोर्ट. पण नेहरू रिपोर्टचं सुद्धा काही अस्तित्व दिसत नाही. अखेर मग इंग्लंड सरकारने भारतीयांसाठी राऊंड टेबल कॉन्फरन्स भरवल्या. त्या चालल्या 1930 ते 1932 राऊंड टेबल कॉन्फरन्स. राऊंड टेबल कॉन्फरन्सचा निष्कर्ष निघाला व्हाईट पेपरमध्ये 1933 श्वेतपत्रिका. पण त्या व्हाईट पेपरला सुद्धा विरोध. त्यानुसार मग 1934ची जॉईंट पार्लमेंटरी कमिशन लास्ट आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिशननुसार मग 1935चा भारत सरकारचा कायदा.
क्लिअर. कायदा काय होता, आता 1935चा कायदा खूप बघण्याची गरज नाही, पण त्या कायद्यानुसार जे इलेक्शन झाले त्यामध्ये नेमके काय रिझल्ट आलेले होते 1937ला, तो भाग बघायचा आहे.